अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानं मराठा समाजाचे लाभार्थी वाढू नयेत अशी कार्यप्रणाली सुरू केली आहे। क्षुल्लक कारणं देऊन पात्रता प्रमाणपत्र बंद केलंय। या जाचक रद्द करून जुन्या पद्धतीनं पात्रता प्रमाणपत्र द्यावी, तसंच व्याज परतावा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघानं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे केली आहे। अखिल भारतीय मराठा महासंघानं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना मागणीचं निवेदन दिलं। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यांपासून सॉफ्टवेअरमध्ये नवीन प्रणाली आणून लाभार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्र देण्याचं बंद केलंय। उत्पन्नाच्या प्रमाणात कर्जमर्यादा ठरवण्याचा नवीन पायंडा पाडलाय। हा निर्णय नवउद्योजकांवर अन्याय करणारा आहे असा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघानं केलाय। नवीन जाचक अटींमुळे अल्प उत्पन्न गटातील युवकांना 5 लाख रुपयांच्या पुढील कर्जाला मुकावं लागणार आहे। ही अट शासकीय कर्ज योजनेला नाही, तर मग ही अट मराठा समाजालाच का, असा सवाल वसंतराव मुळीक यांनी उपस्थित केला। नव्या अन्यायकारक अटी रद्द करून जुन्या पद्धतीनं पात्रता प्रमाणपत्र द्यावं, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर बोंब मारो आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी शशिकांत पाटील, शैलजा भोसले, संयोगिता देसाई, विजय पाटील, संपत्ती पाटील, अवधूत पाटील उपस्थित होते।